नमस्कार मंडळी, आपण आज आता वारीमध्ये आलेलो आहे आणि आपण जाणून घेऊया की नक्की वारकऱ्यांची भावना आणि वारी मागचं नक्की उद्देश काय हे आपण जाणून घेऊया. मी ब्रिगेडियर डॉक्टर सुनील बोधे. मी सातारचा आहे आणि घरी वारीची परंपरा आहे. साधारण 160 वर्ष होऊन गेली वारीच्या परंपरेला आणि मी जन्मल्यापासून वारीच बघतोय. पंजोबा, आजोबा, वडील, मी, माझी मुलं, आम्ही सगळे या पायी वारीमध्ये असतो. या वारीचा जर का आपण विचार केला की वारी का करतो आपण, तर आता खरं तर हा सगळा भावनेशी संबंध असलेला विषय आहे की आपण खरोखर या रस्त्यावर चाललेलो आहोत. त्या रस्त्यावर चालायचं म्हणजे काय करायचं की बाबा आपण पांडुरंग परमात्मा म्हणजे कोण आहे, तर तुमच्या आमच्यामध्ये जो आहे तो सगळा पांडुरंग परमात्मा आहे. मग आम्ही ज्यावेळेला इथं वारीला सगळे एकत्र येतो त्यावेळेला काय करतो तर एकमेकांमध्ये देव बघण्याचा प्रयत्न करतो आणि माणुसकी जपण्याचा प्रयत्न करतो. साच आणि मवाळ अशी आमची बोलण्याची पद्धत असते. इथं सगळे प्रेमानं बोलतात आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला इथले जे वारकरी आणि जे गावोगावी जी माणसं आहेत ती सगळी एवढ्या प्रेमानं आदर करतात आणि स्वागत करतात. त्यानंतर त्यांची जी भावना आहे की बाबा मी इतक्या वारकऱ्यांना सेवा करतोय, काय सेवा करतोय तर त्यांना जेवण खाण देतोय, त्यांची राहण्याची सोय करतोय. तर ह्याच्या मागचा जो उद्देश आहे, सगळ्या संतांनी जो उद्देश सांगितलेला आहे तो म्हणजे माणुसकी, माणुसकी आणि माणुसकी. महाराज, तुम्ही किती वर्षापासून वारी करताय? मी आता माझं 65 रनिंग वय आहे आणि आईच्या उदरामध्ये असतानापासून वारी चालूच आहे. आणि मी मिलिटरीमध्ये असल्यामुळे कसं होतं की घरी वडील, भाऊ, आजोबा वगैरे असायचं तर कोण ना कोणतरी वारीमध्ये असायचं. आणि आपल्या वारकरी क्षेत्रामध्ये कसं आहे की कर्मण्यवाधिकार असतं म्हणजे आणि कर्म जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. जर का युद्धाचा प्रसंग असेल किंवा जर का ऑपरेशनल रिक्वायरमेंट असेल किंवा नोकरीची रिक्वायरमेंट असेल तर मग मी वारीला येत नव्हतो. पण मला माहित होतं की त्यांना काही चुकीचं होत नाहीये, ठीक आहे ना, कारण कर्मयोगामध्ये कर्म अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि वारी ही एक परंपरा आहे. तर त्यासाठी बरेच वर्ष झाली, अजून चालूच आहे, अविरत वारी चालू आहे. आणि मी नाही तर माझी मुलं असतात किंवा वडील, माझा भाऊ आहे, माझा भाऊ पण बरोबर असतो. किती सुंदर शब्दात महाराजांनी थोड्याच वेळात आपल्याला कर्मयोग सांगितला. आता फक्त एकच गोष्ट सांगा की जे लोक ह्याला मिस करतायत किंवा ज्यांच्यापर्यंत वारी अजून एवढी पोहोचलेली नाहीये, आता जे नवीन जनरेशन आहे ते काय मिस करतात त्याच्यातून, एवढं थोडं सांगा. खरं तर काय की एक तर आपल्या देशाची लोकसंख्या फार वाढलेली आहे आणि त्यामुळे आपण वारीमध्ये भरपूर गर्दी बघतो. पण मी जसं सांगितलं की जे युवा पिढी आहे किंवा ज्याला आपण जनरेशन झेड म्हणून म्हणतो सध्या, मी त्यांच्यासाठी सुद्धा क्लासेस घेतो. तर अतिशय त्यांचं जीवन जे आहे ते फार चॅलेंजिंग झालेलं आहे आणि प्रत्येकाला चांगलं करायचं आहे. आज देश आपला प्रगतीपथावर आहे, त्यामुळे आपल्या देशाचा प्रत्येक युवा जो आहे तो अतिशय मेहनती आहे आणि खरोखर तुम्हाला सांगतो की त्याला अतिशय मेहनत करावी लागते. ही हॅज टू बी दी बेस्ट टू सर्वाईव्ह. मग त्यामुळे काय झालेलं आहे की आपला जे सगळी मुलं आहेत आणि मुलांचे पालक जे आहेत ते सगळे मुलांना तयार करण्यामध्ये लागलेले आहेत. आणि या धावपळीच्या जीवनामध्ये दुसरी गोष्ट जी मला आढळती ते म्हणजे आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणतो किंवा अति कमावण्याची जी इच्छा आहे की मला भरपूर पैसा पाहिजे आणि त्याला म्हणजे तोडच नाहीये की किती पैसा पाहिजे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळं आपण पैशाच्या मागे धावत राहतोय आणि त्यामुळे वारीकडे धावणारे थोडे कमी आहेत. महाराजांनी किती सुंदर शब्दात लोभ आणि डार्विनची थेअरी दोन्ही एकत्रच सांगितले. म्हणजे टाळकरी वारकरी आहेत हे फक्त टाळ वाजवत नाहीत, भक्ती करत नाहीत, तर ते नॉलेज सुद्धा घेतलेले लोक आहेत. तर याच्यातून हेच सांगतो की तुम्ही सगळ्यांनी महाराजांसोबत आणि अनेक आपली वारी जशी चालली ह्या परंपरेला जोपासा आणि स्वतःला शोधा. रामकृष्ण. कुणाबरोबरही चाला पण चाला पंढरीला, पांडुरंगाकडे चला. रामकृष्ण हरी.